जय भीम मंडळी. आज मी आपल्यासमोर बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या अत्यंत श्रद्धेय स्थळाचा पुरातत्वीय इतिहास आपल्यासमोर मांडणार आहे. हा इतिहास इसवी सन पूर्व 250 ते 2020 म्हणजे आत्तापर्यंतचा एवढ्या मोठ्या कालखंडातला मांडला जाणार आहे. पुरातत्वीय आणि ऐतिहासिक संदर्भ देताना या संपूर्ण कालखंडातला राजकीय आणि धार्मिक इतिहास देखील त्या अनुषंगाने येणार आहे. हे सर्व संदर्भ 1861 साली उत्खनन केल्यापासून आणि त्याही आधी अनेक चीनी प्रवासांनी लिहिलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे इसवी सन पूर्व 250 पासून असलेले शिलालेख हा सगळा संदर्भ माझ्या व्याख्यानासाठी असणार आहे. हा कालखंड मोठा असल्यामुळे कदाचित हे व्याख्यान 2 भागामध्ये प्रसारित होईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शांत चित्ताने हे संपूर्ण व्याख्यान ऐकावं, त्यावर चिंतन मनन करावं आणि त्यानंतर आपल्या सद्सद विवेक बुद्धीला आवाहन करून या महाबोधी महाविहाराबद्दल सगळी माहिती समजावून घेऊन त्याचं पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. महापरिनिर्वाण सुत्तामध्ये भगवान बुद्ध बनते आनंदाला सांगतात की हे आनंद, कोणत्याही उपासकाला 4 स्थळं ही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. 1. ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला. 2. ज्या ठिकाणी तथागतांना बुद्धत्व प्राप्त झालं. 3. ज्या ठिकाणी तथागतांनी सर्वात पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं. आणि 4. ज्या ठिकाणी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. हे 4 स्थळांना भेटी देणारा उपासक अत्यंत श्रद्धेयवान असेल आणि त्यांनी या ठिकाणांना भेट देऊन आपली आदरांजली व्हायला हवी आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर असंख्य भिक्खू भिक्खूंनी, उपासक उपासिका आणि बुद्ध विचारानं प्रेरित असलेले लाखो जण या स्थळांना भेट देत आलेले आहेत. बुद्धगया, ज्याला बोधगया देखील म्हटलेले, जगभरातील अनेक बौद्ध किंवा बुद्ध विचारांना प्रेरित असलेले किंवा त्या विचारांना मानणाऱ्या अनेक लोक दरवर्षी भेट देत असतात. या ठिकाणी भगवान बुद्धांनी सिद्धार्थ असताना किंवा बुद्धत्व प्राप्त करायच्या आधी अतिशय कठीण साधना करून, स्वयंप्रयत्नानं प्रचंड कष्ट करून त्यांना याच इथल्या बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये अंतिम सत्य जाणलं असं म्हटलं जातं. जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे आणि हे दुःख नष्ट करण्यासाठी मार्ग आहे, म्हणजेच 4 आर्य सत्य आणि त्या अनुषंगानं आर्य अष्टांगिक मार्ग हे भगवान बुद्धांनी जाणलं आणि नंतर त्यांनी इतरांनाही सांगितलं. बुद्धांच्या काळी बुद्धगयेचं नाव उरुवेला होतं आणि त्याच्या बाजूने जाणारी नदीचं नाव होतं निरंजना. आता या नदीला फाल्गू नदी असं म्हणण्यात आलेलं आहे. साधारणतः इसवी सन पूर्व 250 मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या 11व्या वर्षी या ठिकाणी भेट दिली आणि बोधिवृक्षाला वंदन केले. या ठिकाणाचं महत्त्व आणि पावित्र्य लक्षात घेऊन सम्राट अशोकानं येथे त्या काळातील 1,00,000 सुवर्ण नाणी
इथे दान दिली. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली बसून तिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या ठिकाणी एक सुंदर नक्षीदार असं वज्रासन बनवलं, ज्याला उत्तम झिलाई आहे, म्हणजे चमक आहे. त्याचबरोबर बोधिवृक्षाच्या संरक्षणासाठी त्यांनी 10 फूट उंच भिंत बांधली. भगवान बुद्धांनी हे सर्व अशोकानं आपल्या 8व्या शिलालेखामध्ये, तसंच सांची स्तूपातील क्रमांक 1 च्या तोरणावर आणि भारूत स्तूपातील वेदिका पट्टीवर शिलालेख कोरून ठेवलेला आहे. 1861 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी मेजर मीड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितलं. त्यानंतर 1880 मध्ये बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर सर ॲशली एडन यांनी बेगलर यांना या महाबोधी महाविहाराचं संवर्धन करण्यास सांगितलं. या उत्खननामध्ये त्यावेळेस अनेक प्रकारचे शिल्प, अनेक कोरीव स्तंभ, सोन्या चांदीची नाणी तसंच शिलालेख सापडले आणि त्यामुळं या महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले. सिंहली भिक्खू बोधी रक्षित यांच्या शिलालेखावरून कळतं की महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिंहली भिक्खू चुल्लतिस्स यांनी इसवी सन पूर्व 1ल्या शतकात दिली. वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येतं की इसवी सन 140 मध्ये कनिष्काचा पुत्र राजा हुविष्का हा इथे आला होता आणि त्यानं इथल्या वज्रासनाच्या डागडुजीसाठी, इथल्या महाविहाराच्या जीर्णोद्धारासाठी भरपूर मदत केली होती. एवढंच नव्हे तर त्यानं इथे इंडो-स्किथियन भाषेमध्ये एक शिलालेखी कोरलेला आहे, जो येथील भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी आपल्याला आजही पाहायला मिळतो. इसवी सन 399 ते 409च्या दरम्यान फा हियान हा बौद्ध चीनी यात्रेकरू हा इथे आला असता त्यानं या महाविहाराला 2दा भेट दिल्याचं त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. यात फा हियानने या परिसराचं म्हणजेच महाबोधी महाविहाराचं अतिशय तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्याच्यानुसार हा विहार अतिशय मोठा होता, तिथं अनेक भिक्खू राहत होते आणि विशेष म्हणजे या विहाराची सकाळ संध्याकाळ इथं बौद्ध पद्धतीने पूजा देखील होत होती. इसवी सन 4थ्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये श्रीलंकेचा राजा मेघवन याचा भाऊ महाबोधी महाविहाराच्या इथे आणि बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी आला असता त्याला बुद्धगयेमध्ये राहायला जागा मिळाली नाही. तेव्हा त्याने आपल्या भावाला तसं कळवलं. त्यानंतर मेघवनने इथं महाविहाराच्या पूर्व दिशेला एक सुंदर असं महाबोधी संगाराम बांधलं. या संगाराम हे सर्वांसाठी खुलं होतं. विशेष म्हणजे या संगारामाच्या दर्शनी भागामध्ये एका धातुपट्टीवर हे कोरलं होतं, प्रत्येकाला कोणत्याही अटीशिवाय मदत करणं हे बुद्धांचे श्रेष्ठ विचार होय. कालांतराने हा संगराम एक महत्वाचं बौद्ध विद्यापीठ झाला, ज्याचा शैक्षणिक स्तर नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठाच्या बरोबर होता. युएनसांगने आपल्या प्रवास वर्णनात लिहिलेलं आहे की या संग्रामामध्ये 6 मोठी विहार होती, 3 मजली टेहळणी बुरुज होता आणि या संपूर्ण संग्रामाच्या भोवती 40 फूट उंच भिंत होती. याच्या आतमध्ये भगवान बुद्धांची सोनं आणि चांदीची मूर्ती होती. त्याचबरोबर इथे जवळपास 1000 भिक्खू
प्रशिक्षण घेत होते. या संग्रामामध्ये जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्धघोष हे श्रीलंकेला जाण्यापूर्वी या संग्रामामध्ये राहून इथं त्यांनी अठ्ठसालिनी आणि ज्ञानोदय हे ग्रंथही ते लिहिले होते. त्यांच्याबरोबरच अनेक विद्वान बौद्ध भिक्खू जसे की ची हुन किंवा हुआन चाऊ किंवा धर्मपाला आणि रत्नवज्र हे श्रेष्ठ बौद्ध आचार्य या संग्रामातनंच घडले होते. कनिंगहॅमनं जेव्हा इथे उत्खनन केलं तेव्हा त्याला जाणवलं की या संग्रामाची लांबी एकंदरीत 2000 फूट होती आणि रुंदी 1000 फूट होती. विशेष म्हणजे या संग्रामाभोवती जी भिंत बांधण्यात आली होती ती 9 इंच जाड होती. आजही आपल्याला या संग्रामाचे उरलेले अवशेष पाहायला मिळतील. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार महाबोधी संग्राम हे 13व्या शतकापर्यंत सुरू होतं. नंतर मात्र ते लयाला गेलं. इसवी सन 600च्या दरम्यान बंगालचा राजा शशांकने येथील बोधिवृक्ष आणि महाविहारामधली बुद्ध प्रतिमा तोडण्याचे आदेश दिले. तसं या शशांक राजानं बंगालमध्ये अनेक स्तूप आणि बौद्ध विहार नष्ट केली होती. त्याच्या शेजारीच कामरूप नावाचं राज्य होतं. या कामरूपचा जो राजा होता भास्कर वर्मन यानं मोठ्या शिताफीनं आपल्या मंत्र्याच्या मार्फत या बोधिवृक्षाची आणि महाबोधी महाविहारामधील बुद्ध प्रतिमाचं संरक्षण केलं. त्यानंतर इसवी सन 620 मध्ये त्यानं या बोधिवृक्षाच्या भोवती 25 फूट उंच भिंत देखील बांधली. येथील शिलालेखावरनं हे स्पष्ट होतं. नंतरच्या काळात म्हणजे इसवी सन 637 मध्ये युएनसांगने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेल्या प्रवेशद्वार आणि भव्य मंडप हे त्या काळी बर्माचा राजा साडो याने बांधला होता. युएनसांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गू नदीला म्हणजे त्या आत्ताची निरंजना नदीला मोठा महापूर आला होता. या महापुराचं पाणी आणि वाळू संपूर्ण महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये पसरलेलं होतं आणि त्याचं पाणी आणि ती वाळू जवळपास 2.5 फूट साचली होती. युएनसांग लिहितो की या पाण्यामुळे आणि वाळूचा प्रचंड जे तिथं थर साचले होते त्याच्या खाली वज्रासन देखील दबले गेलं होतं. युएनसांगने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार 170 फूट उंचीचं होतं आणि त्याचं संपूर्ण बांधकाम विशिष्ट लाल रंगाच्या विटेनं आणि त्याचं प्लास्टर आत्ताच्या भाषेत एका निळा छटाने बांधलेलं होतं आणि त्यामुळे ती निळसळ छटा संपूर्ण महाबोधी महाविहारावर पसरलेली असायची. इथल्याच आतमध्ये ह्या बाजूला जेव्हा महाविहाराच्या भिंतीवर अनेक ठिकाणी कोंडाणे आहेत आणि या कोंडाण्यामध्ये त्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या अनेक मूर्त्या ठेवल्या होत्या ज्यांना सोन्याचा आणि चांदीचा मुलामा दिला होता. महाविहाराच्या प्रवेशद्वारावर भगवान बुद्धांची एक भव्य मूर्ती होती आणि त्यांच्या दोन्ही बाजूला बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि मैत्रेय यांच्या 10 फूट उंचीच्या मूर्ती होत्या. बोधिवृक्षाच्या भोवती त्या काळी देखील उंच भिंत बांधण्यात आली होती. भगवान बुद्धांनी म्हणजे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर जवळपास 7 आठवडे याच ठिकाणी वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्या प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाने अतिशय नक्षीदार शिल्पकृतीने सुसज्जित असे सुंदर स्मृतीस्थळं बांधली होती जे आजही आपल्याला पाहायला मिळतात. सम्राट अशोकाने या परिसरामध्ये जे सुंदर स्तूप बांधले होते त्यातले ज्यांचा उल्लेख करण्यासारखा आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी सुजातानं भगवान बुद्धांना ध्यान ते जेव्हा ते करत असते तर त्या काळामध्ये तिनं जेव्हा खीर अर्पण केली ज्या ठिकाणी त्यांना ते स्थळ.
ज्या ठिकाणी कश्यप बंधूंनी भगवान बुद्धांचे विचार ऐकून त्यातून प्रेरणा घेत बुद्ध धम्माची दीक्षा घेत संघामध्ये प्रवेश केला होता ते स्थळ, आणि त्याचबरोबर मातीपोसक जातक जिथं घडलं ते स्थळ, या ठिकाणी सम्राट अशोकाने खूप सुंदर आणि भव्य असे स्तूप बांधले होते. लिखित इतिहासानुसार हे सर्व स्तूप 18व्या शतकापर्यंत अबाधित होते. नंतर इथं राहणाऱ्या अनाधिकृतपणे राहणाऱ्या महंताच्या अलिखित आदेशानुसार, आणि याच्यावर मी थोडंसं नंतर बोलणारच आहे, येथील गावकऱ्यांनी आणि त्याच्या शिष्यांनी या स्तूपांना पोखरून त्यातल्या विटा काढून आपली घरं आणि आपले आश्रम बांधले. कनिंगहॅमनी जेव्हा इथं उत्खनन केलं तेव्हा येथील अनेक घरांना आणि आश्रमांना आणि मठांना या स्तूपातल्या विटा वापरल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. महाबोधी महाविहाराचं संवर्धनाचं काम त्या काळी अनेक राजांनी आणि अनेक अनामिक दानदात्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. त्या काळी महाविहाराभोवती जे सुंदर नक्षी काम केलेले, जे सुंदर स्तंभ, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये आपण रेलिंग्स म्हणतो, जे सम्राट अशोकाने उभारले होते, या रेलिंग्सवर अनेक दानदात्यांनी शिलालेख कोरून ठेवलेले. एका शिलालेखानुसार एका दानदात्यानं या विहारासाठी त्या काळी 250 सोन्याची नाणी, ज्यांना दिनार म्हणायचे कारण ते गुप्तकालीन सोन्याच्या नाणी होती, तर हे दान दिले होते. त्याचबरोबर या महाविहारामध्ये रोज जे दीप पूजन व्हायचं, त्याला जे तूप लागायचं, या तुपाचा प्रश्न मिटावा म्हणून या दानदात्यानं या महाविहाराला 300 गाई दान दिल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. 7व्या शतकाच्या सुमारास इतसिंगने महाबोधी महाविहाराला भेट दिल्याचं कळतं. त्यानं वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी इथे अनेक गावं दान दिली होती. साधारणतपणे 10व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाबोधी महाविहाराला श्रीलंका, चीन, तिबेट या देशांमधनं अनेक भिक्खू इथं भेट देण्यासाठी येत. इसवी सन 964 मध्ये चीनमधून जवळपास 300 बौद्ध भिक्खू महाबोधी महाविहाराच्या आणि बोधिवृक्षाच्या पूजनासाठी इथे आले होते. त्यावेळेस त्यांचा तत्कालीन राजा ताईत्सुंग यानं बोधिवृक्षाच्या खाली स्तूप बांधण्यासाठी भरपूर मोठं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला इथं पाहायला मिळतो. महाबोधी महाविहाराच्या उत्तरेकडे सज्जाकडे जाणारा जो जिना आहे, त्या जिनाच्या वरच्या बाजूस एक अतिशय भव्य मूर्ती भगवान बुद्धांची इथे कोरण्यात आली होती. याच्या दोन्ही बाजूला बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि मैत्रेय यांच्या मूर्ती कोरल्या होत्या. तेथील शिलालेखावरनं लक्षात येतं की बौद्ध भिक्खू वीरेंद्र यानं 10व्या शतकामध्ये या बुद्ध रूपाचं दान दिलं होतं. इसवी सन 1035 ते इसवी सन 1079 या दरम्यान ब्रह्मदेशाच्या राजानं महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी प्रचंड दान दिल्याचा उल्लेख देखील आपल्याला येथील शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो. चीनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख एका दगडावर सापडला, ज्यावर भगवान बुद्धांच्या 7 मूर्ती कोरलेल्या आहेत, आणि त्या पायाशी हा शिलालेख आपल्याला दिसतो. सध्या हे शिल्प इंडियन म्युझियम कोलकाता येथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. इसवी सन 1011 मध्ये दीपंकर श्रीजना, ज्यांना नंतर अतिसा या नावाने जगभरामध्ये ओळखतात, त्यांची दीक्षा याच महाविहारामध्ये झाली. याच महाविहारामध्ये राहून त्यांनी जवळपास 2 वर्ष बौद्ध आचार्य सील रक्षित यांच्याकडनं विनय शिकून घेतला. 11व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाबोधी महाविहाराला पुन्हा डागडुजी करण्याची गरज भासली.
त्यावेळेस ब्रह्मदेशाचा राजा किंझिंटू यानं जहाज भरून सोनं, चांदी आणि जड जवाहीर महाविहाराला दान दिल्याचा उल्लेख आपल्याला इथल्या शिलालेखावरून कळतो. इसवी सन 1230 मध्ये शिवलिकचा राजा अशोक वल्ला याने इथे एक विहार बांधल्याचा उल्लेख आहे. त्याच दरम्यान कामराजचा राजा पुरुषोत्तम सिंग यानं आपल्या नातवाच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे एक विहार दान, बौद्ध संघाला इथे एक विहार दान केल्याचा उल्लेख आपल्याला इथे दिसतो. हे विहार बांधत असताना त्यांनी बौद्ध भिक्खू धर्मरक्षित यांची नेमणूक केली होती, जेणेकरून त्यांच्या स्थापत्यशास्त्रानुसार किंवा त्यांचं आर्किटेक्चरनुसार हे विहार बांधण्यात येऊ शकेल. सर अलेक्झांडर कनिंगहॅमना साधारणतपणे 1862 मध्ये इथे एक शिलालेख सापडला होता. एक सर्वसाधारण समजूत अशी आहे की 1199 मध्ये बुद्धगयेमध्ये महाबोधी महाविहार आणि आजूबाजूची विहार संगाराम ही मुस्लिम आक्रमणाने नष्ट करण्यात आली. मात्र असं कुठलाही ठोस पुरावा आपल्याला सापडत नाहीये. उलट इसवी सन 1234 मध्ये तिबेटी भिक्खू धर्मस्वामींनी जेव्हा महाबोधी महाविहाराच्या भेटीसाठी आले असता त्यांना येथील महाविहारामध्ये त्या काळी 300 सिंहली भिक्खू अध्ययन करताना दिसले. त्या काळातील मुस्लिम आक्रमणामुळे चोरीची आणि काही महाविहाराची थोडीफार तोडफोड झाल्याचं निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्यामुळे इथल्या पूजेमध्ये किंवा इथल्या विहारांमधल्या बौद्ध भिक्खूंच्या अध्ययनाला कुठलीही बाधा मात्र निर्माण झाली नव्हती. इसवी सन 1262 मधील एका शिलालेखानुसार श्रीलंकेचा राजा जयसेन, त्याला काही ठिकाणी जयचंद्र देखील म्हटलेलं आहे, आणि त्याचा वडील बुद्धसेन यांनी महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी दान दिल्याचं कळतं. तर इसवी सन 1298 मध्ये ब्रह्मदेशाचा राजा धर्मसेन आणि 1471 साली राजा धम्मचेतीय यांनी महाबोधीच्या विहारासाठी प्रचंड मोठं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शिलालेखानुसार 16व्या शतकामध्ये महाबोधी महाविहाराला बुद्धगुप्त या भिक्खूने भेट दिली आहे. ते भेट देणारे शेवटचे भारतीय भिक्खू होते. याच दरम्यान सिंहली भिक्खू धर्मदिवाकर यांनी देखील इथे भेट दिल्याची नोंद आपल्याला शिलालेखामध्ये पाहायला मिळते. बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी जगातले असंख्य बौद्ध भिक्खू येत असत. मात्र तेथील उपासकांना ते शक्यच होईल असं नव्हतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साधनांची कमतरता किंवा प्रतिकूल प्रवास, आणि त्याचबरोबर भारतामध्ये त्या काळी असलेली युद्धजन्य परिस्थिती यामुळं बहुतेक सर्वसामान्य ते टाळत होते. मात्र त्यांच्या मनामध्ये महाबोधी महाविहार आणि बोधिवृक्षाला भेट देणं, त्यांना वंदन करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. तर त्यावेळेस इथल्या बौद्ध राष्ट्रातल्या राजांनी एक खूप सुंदर कल्पना ही आकारात आणली. जेव्हा इथे महाबोधी महाविहाराला लोकांचा येण्याचा ओढा कमी झाला, तर त्यावेळेस अनेक बौद्ध देशातल्या राजांनी आपल्या राज्यातील नागरिकांसाठी महाबोधी महाविहाराची प्रतिकृती आपल्या राज्यात उभी करण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी येथील महाविहाराची मोजमाप देखील घेऊन गेल्याचं आपल्या निदर्शनास येतं. ब्रह्मदेशाचा राजा किंझंटा यानं आपले काही खास कारागीर महाबोधी महाविहाराची संपूर्ण मोजमाप घेण्यासाठी पाठवलं आणि या महाबोधी महाविहाराची हुबेहूब प्रतिकृती आपल्या राज्यामध्ये उभारली. इसवी सन 1452 मध्ये तिबेटमधील महाविहाराच्या आकाराचे एक स्तूप बांधण्यात आले, ज्याच्यामध्ये त्यावेळेसच्या लामांचे त्यात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. तर इसवी सन
1472 मध्ये पेगूचा राजा धम्मचेतियाने कारागीर पाठवून महाबोधी महाविहाराची संपूर्ण संरचनाचा आराखडा तयार केला आणि त्याचाच चूक त्यानं पेगूमध्ये अतिशय सुंदर असं महाविहार बांधलं. स्थानिक भाषेमध्ये त्याला शेवगुगई असं म्हणतात. इसवी सन 1448 मध्ये थायलंडचे राजे तिलोक राजा यानं महाविहाराच्या धर्तीवर महाबोधाराम व वाट जेट यॉट नावाचं महाविहार थायलंडमध्ये बांधलं. त्यांनी खास श्रीलंकेवरून बोधी वृक्षाचं एक रोपटं आणलं जे त्यानं त्या विहाराच्या परिसरामध्ये लावलं. एवढंच नव्हे तर बुद्धगयेतील महाविहाराच्या परिसरामध्ये असलेल्या त्या संपूर्ण परिसरात असलेले जी छोटी मोठी बांधकामं प्राचीन होती त्या सर्वांची मोजमाप घेऊन त्या हुबेहूब प्रतिका त्यांनी या महाबोधाराम विहाराच्या आजूबाजूला तशाच प्रकारे कोरल्या. एवढंच काय, जो मुचलिंद तलाव आहे त्याची देखील निर्मिती त्यांनी थायलंडमध्ये केली. 16व्या शतकात नेपाळवरून एका उपासकानं महाविहाराचा नकाशा बनवला आणि मग त्यानं नेपाळ येथील पाटणमध्ये हे महाविहार साकार केलं. 1934च्या भूकंपामध्ये ते नष्ट झालं, मात्र त्यानंतर पुन्हा ते उभारण्यात आलं. 1748 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराची आकाराचा एक विहार बनवण्यात आला आणि त्या विहाराचं नाव आहे ऊ ता झू. हे पेकिंगमध्ये शहराच्या लगत ही प्रतिकृती उभारण्यात आली. याच दरम्यान बदललेल्या परिस्थितीमुळं बुद्धगयेकडील परदेशी भिक्खूंचा आणि उपासकांचा ओघ कमी झाला. महाबोधी संग्राम ओस पडू लागलं आणि महाविहारामध्ये खूपच थोडे भिक्खू शिल्लक राहिले आणि कालांतराने तेही निघून गेले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये शैव पंथाचा घमंडगिरी नावाचा एक महंत इथे आला आणि त्यानं आपलं बस्तान महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये थाटलं. हळूहळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला आणि मग महंताने म्हणजे या महंत घमंडगिरीनं महाबोधी महाविहाराचा ताबा आपल्या हातात घेतला. त्या परिसरामध्ये त्याचा आश्रम अतिशय मोठा करण्यात आला. या महंताने महाविहाराच्या परिसरामध्ये आणि महाविहारात असलेल्या अनेक बुद्ध मूर्ती यानं त्या उचलून आपल्या आश्रमात आणून ठेवल्या आणि त्यांना देवदेवता म्हणून त्यांची पूजा अर्चना सुरू केली. म्हणजेच महाबोधी महाविहाराच्या परिसरातील बुद्ध प्रतिमांचं दैवितीकरण करायला सुरुवात झाली. महंत आता खूपच ताकदवर झाला होता, श्रीमंत होऊ लागला होता. महाबोधी महाविहार हे स्वतःच्याच मालकीच्या असलेल्या थाटामध्ये हा महंत घमंडगिरी वागू लागला. विना देखभाल महाविहाराची रया जाऊ लागली. महाविहारामधल्या अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमांचं पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला सुरुवात झाली. याच काळामध्ये म्हणजे अंदाजे 1790 मध्ये अनेक ब्रिटिश छायाचित्रकार, चित्रकार, स्थापत्य शास्त्रज्ञ, त्याचबरोबर सर्वे करणारे या महाबोधी परिसरामध्ये आले आणि त्यांनी येथील महाविहाराचं सर्वे, त्याची छायाचित्र किंबहुना त्याचं चित्रांकन करायला सुरुवात केली. या सगळ्यांमध्ये एक चित्रकार बंधू ज्यांचं नाव आहेत विल्यम आणि थॉमस डॅनियल हे देखील आले होते. त्यांनी देखील या महाविहाराची अतिशय सुंदर चित्र काढून ठेवलेली आहेत. 1811 मध्ये ब्रिटिश सरकारने फ्रान्सिस बुकानन यांना बिहार प्रांत आणि विशेष म्हणजे बुद्धगयेतील सर्वेक्षण करण्यास पाठवलं. फ्रान्सिस बुकाननने त्यावेळेस बुद्धगयेचे तपशीलवार वर्णन केलेलं आहे. युएन सॅंगने इसवी सन 632 मध्ये वर्णन केलेले महाबोधी महाविहार मात्र बुकानन यांना पाहता आलं नाहीये.
युएनसांगने वर्णन केलेलं महाबोधी महाविहारातले सर्व अवशेष जवळपास नष्ट झाले होते. या महाविहारामध्ये असलेले भगवान बुद्धांची सोने चांदीची मूर्ती, सोने चांदीची कलाकुसर, त्याचबरोबर सुंदर कोरीव लाकूड काम हे बुकाननला तिथं पाहायलाच मिळालं नाहीये. इथल्या महाविहाराच्या परिसरामधल्या बांधकामाचे अनेक विटांनी आसपासची घरं आणि आश्रमांचं बांधकाम झाल्याचं बुकाननच्या लक्षात आलं. एवढंच नव्हे, तो महंताने सम्राट अशोकाने उभारलेले जे स्तंभ होते, कोरीव स्तंभ, ते या घमंडगिरी महंताने ते उचलून याच्या शेजारीच 5 पांडव मंदिर बांधल्याचं बुकाननच्या लक्षात आलं. वज्रासनाच्या शेजारी जे बुद्धपद म्हणजे बुद्धांच्या पायाचे आकार जो कोरलेला दगड होता, तो या महंताने आपल्या आश्रमात ठेवला होता आणि विष्णुपद म्हणून त्याची पूजा चालवली होती. आजही मित्रांनो, हा दगड आपल्याला या महंताच्या आश्रमामध्येच पाहायला मिळतो. त्यावेळेस ब्रिटिश सैन्यातील जेम्स चिचली आणि जेम्स क्रोकेट या सैन्याधिकाऱ्यांनी महाविहाराची छायाचित्र एक काढून ठेवलेली, आणि तो एक आपल्यासाठी खूप चांगला रेफरन्स आहे. 1847 मध्ये कॅप्टन मार्खम किटो यांनी सर्वात पहिल्यांदा इथे उत्खनन केले. सम्राट अशोकाने बसवलेले काही कुंपणपट्टी आणि अनेक शिल्प त्याला सापडले. यातील अनेक कुंपणपट्टी आणि शिल्प भारतातील विविध संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1861 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या सूचनेनुसार मेजर मीड यांनी इथे उत्खनन करायला सुरुवात केली. मुख्य विहाराचा संपूर्ण परिसर हा पाणी आणि डाबर याने साचला होता. यामुळे इथे प्रचंड घाण होती. महाविहाराची कुठलीही देखभाल होत नव्हती. महाविहाराला अतिशय काळवंडून गेलं होतं. 1876 मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांनी अनेक बुद्ध मूर्ती बुद्धगयेच्या परिसरामध्ये विखुरलेल्या दिसल्या. 1886 मध्ये सर एडविन अर्नल्ड ज्यांचं एक जगप्रसिद्ध पुस्तक द लाईट ऑफ एशिया हे लिहिलं होतं, ते जेव्हा इथे आले तेव्हा महाबोधी महाविहाराची स्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. श्रीलंकेला परतल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण स्थिती तेथील लोकांना आणि तेथील बौद्ध भिक्खूंना सांगितली आणि महाबोधी महाविहाराचं पुनर्बांधणी करण्याचं सर्वांना आवाहन केलं. 1891 मध्ये श्रीलंकेतील एक तरुण बौद्ध नागरिक किंवा बौद्ध उपासक व त्याचा मित्र जपानी भिक्खू कोझेन गुणरत्न बुद्धगयास आले. बुद्धगयापासून म्हणजे गयापासून तर बुद्धगयापर्यंत या वाटेमध्ये त्यांना अनेक ध्वस्त केलेल्या बुद्ध मूर्ती विखुरलेल्या त्यांना त्यांच्या दृष्टीपथास पडलं. त्यांना प्रचंड वाईट वाटलं. महाबोधीचा तर परिसर हा अत्यंत क्लेशकारक होता. संपूर्ण घाणीचं साम्राज्य होतं. विशेष म्हणजे अनेक बुद्ध मूर्ती तोडलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पडलेल्या होत्या. एवढंच नव्हे तर बुद्धांच्या आणि बोधिसत्वांच्या प्रतिमा अनेक घरांच्या भिंतीला एक शोकेस म्हणून चिटकवण्यात आल्या होत्या. अनेक विहिरींना त्या चिटकवलेल्या होत्या. विशेष म्हणजे एका गावकऱ्याच्या विहिरीवर वजनाचा दगड म्हणून बुद्धमूर्ती विहिरीतलं पाणी काढण्यासाठी वापरण्यात येत होतं हे पाहून धम्मपालांना अतीव दुःख झालं. याचबरोबर धम्मपालांनी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या बौद्ध भिक्खूंनी बोधिवृक्षाला वंदन केलं आणि महाबोधी महाविहारात जाऊन तिथं पूजा केली. वज्रासना शेजारी बसून त्याला वंदन करताना अनागारिक धम्मपालांनी स्वतःशीच एक निश्चय केला की हे महाबोधी महाविहार
मी या महंताच्या तावडीतनं सोडून ते समस्त बौद्ध धर्मियांच्या हातामध्ये मी सुपूर्द करेन. हा निश्चय केल्यानंतर अनागरिक धम्मपाल अनेक वेळा या महाविहारात जाऊ लागले. धम्मपालांना त्यांच्या बौद्ध भिक्खू मित्राने एक 700 वर्षी जुनी असं बुद्ध प्रतिमा भेट दिली होती. ही बुद्ध प्रतिमा महाविहारात ठेवताना महंताच्या शिष्यांनी धम्मपालांना धक्काबुक्की केली. त्यांच्या हातातून ही बुद्ध प्रतिमा काढून घेतली आणि ती जमिनीवर फेकली. या मंडळींनी म्हणजे महंताच्या शिष्यांनी अनागरिक धम्मपालांना महाविहारातून हकलून लावले. नंतरच्या काळामध्ये काही दिवसांनी धम्मपालांना ही मूर्ती महंताच्या पाचपांडव मंदिरामध्ये जमिनीवर पडलेली दिसली. त्याच दिवशी अनागरिक धम्मपालांनी महंताच्या विरुद्ध पहिली तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली होती. 1891 ते 1893 या काळामध्ये अनागरिक धम्मपालांनी जवळपास 7 वेळा या महाविहाराला भेटी दिली. याच दरम्यान या महाबोधी विहाराच्या प्रसारासाठी आणि तसंच बौद्ध धम्माच्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ते जगामध्ये अनेक ठिकाणी भ्रमंती करत होते. त्यांनी अनेक वेळा महंत गिरीला विनवणी केली की महाबोधी परिसर त्यांना सोडून जावा, कारण ही बौद्धांची जागा आहे, हे बौद्धांचं श्रद्धास्थळ आहे आणि इथे शैव पंथाचं तसा काहीच उल्लेख नाहीये. या जागेवर महंताने अतिक्रमण केलेलं आहे. अनाधिकृतरित्या ही जागा त्यानं बळकावलेली आहे. परंतु महंत गिरी काय ऐकायला तयार नव्हता. अनागरिक धम्मपालांनी त्याला हवी ती किंमत देऊ केली जागा सोडण्यासाठी. मात्र महंताची खूप ताठर भूमिका होती आणि त्याने धम्मपालांना स्पष्ट शब्दात सुनावलं की तुम्ही या आणि या महाविहारात फक्त पूजा करा, इतर गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. महाबोधी महाविहारात ताब्यात घेण्यासाठी आपल्याला आता एखादी ट्रस्ट स्थापन करावी लागेल हे ओळखून अनागरिक धम्मपालांनी श्रीलंकेला जाऊन कर्नल ऑलकॉट बरोबर दी महाबोधी सोसायटी ही संस्था 31 मे 1891 साली स्थापन केली. या संस्थेचा मुख्य उद्देश होता महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी संघर्ष करणे. जेव्हा बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल सर ॲशली एडन बुद्धगयाच्या भेटीला आले होते, तेव्हा महंत यानं त्यांना खास भेटून हे महाबोधी महाविहार हे हिंदूंचं मंदिर असल्याचा दावा केला होता. ईडन यांच्या भेटीच्या वेळेस या महंताने आपल्या शिष्यांना सांगून मुद्दामून बोधी वृक्षाच्या खाली पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र ॲशलेंना या महाविहारासंबंधी संपूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. या साऱ्या घडामोडीवर सर चार्ल्स इलियट यांनी महाबोधी सोसायटीच्या जानेवारी 1895 सालच्या अंकामध्ये याचं सविस्तर वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. जेव्हा काही बौद्ध भिक्खू आणि श्रामणेरांनी बोधी वृक्षाखाली संध्याकाळची प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली, जी त्यांची दैनंदिनी होती, त्यावेळेस महंताच्या शिष्यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हुसकावून लावले. ही सर्व मंडळी शांतपणाने ते राहत असलेल्या बर्मा गेस्ट हाऊसमध्ये गेली. महंताच्या शिष्यांनी त्यांचा पाठलाग करत बर्मा गेस्ट हाऊस गाठलं आणि या सर्वांना लाठ्या काठ्यांनी मारलं. अनेक जण रक्तबंबाळ झाले. एक बौद्ध भिक्खू
ची परिस्थिती एवढी नाजूक झाली की त्याला गया येथील सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं. पोलिसांच्या नोंदणीनुसार बर्मा गेस्ट हाऊस ची फरशी रक्ताने माखली होती. अनागारिक धम्मपालांनी याविषयी जगातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये लिहिले व संपूर्ण जगाचे लक्ष इकडे वेधले. महाबोधी सोसायटी मार्फत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र एक दोघांवर कारवाईशिवाय दुसरं काही इथे विशेष झालं नाही. तरी देखील धम्मपालांनी महाबोधी महाविहारात जाणं काही सोडलं नाही. ते सकाळ संध्याकाळ तिथं वंदना घ्यायला सुरुवात केली. 25 फेब्रुवारी 1895 साली महंतगिरीनं आपल्या शिष्यांना धम्मपालांना मारण्यासाठी पाठवलं. तिथं महाविहाराच्या परिसरामध्ये अनागारिक धम्मपालांना लाठाकाठ्याने मारण्यात आलं आणि त्यांना बुद्धगयेतूनच निघून जाण्यासाठी सुनावलं. 4 वर्ष वाट पाहूनही महाबोधी महाविहाराचा प्रश्न सुटत नसल्याचं पाहून आणि महंत ऐकत नसल्याचं पाहून आणि उलट बौद्ध भिक्खू ज्यांचं हे महत्वाचं स्थान आहे त्यांना तिथनं हाकलून देण्याची भाषा करणाऱ्या महंताचं पाहून धम्मपालांनी गया येथील जिल्हाधिकारी DJ मॅकफरसन यांच्याकडे कायद्यानुसार केस दाखल केली. त्याची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी 8 एप्रिल 1895 साली सुरू केली. त्यावेळी अनागारिक धम्मपालांचं वय फक्त 29 वर्ष होतं. मित्रांनो, विचार करा, एक परदेशी माणूस बुद्ध विचारांना प्रेरित होऊन महाबोधी महाविहार महंताच्या तावडीतनं सुटण्यासाठी अथक प्रयत्न करतो, लाटाकाट्यांचा मार खातो, आपला देश सोडतो आणि भारत देशातली ही सर्वात प्राचीन वास्तूला आपलं स्वतःचं मानतो आणि त्यासाठी एवढं योगदान देतो. विचार करायला हवा. अनागारिक धम्मपालांनी शपथेवर सांगितलं की एके दिवशी त्यांना दिसलं की महाबोधी महाविहारातील बुद्ध मूर्तीला एका भगव्या कापडात गुंडाळण्यात आलं होतं. त्या मूर्तीच्या कपाळाला लाल रंग लावण्यात आला होता. त्याच्या डोक्यावर फुलं अर्पण करण्यात आली होती आणि एक ब्राह्मण तिथे सकाळ संध्याकाळ आरती करत होता. हे पाहिल्यानंतर धम्मपालांना अतीव दुःख झालं आणि म्हणूनच या सगळ्यांचा मोक्ष लावण्यासाठी त्यांनी गयाच्या मॅजिस्ट्रेटकडे ही केस नोंद केली होती. 8 एप्रिल 1895 ही केस सगळ्यात पहिल्यांदा सुनावणीसाठी आली. ही केस बरीच चालली. त्यामध्ये अनेक लोकांच्या नोंदणी घेण्यात आल्या. यातली काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष आपण आता पाहूयात. मित्रांनो, ही सर्व साक्ष महाबोधी केस या पुस्तकामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. हा एक सरकारी ऐवज आहे आणि जे शब्द या साक्षीदारांनी त्यावेळेस सांगितलेले त्याची नोंद करण्यात आली. काही ठराविक साक्ष मी फक्त आपल्यासमोर वाचून दाखवतोय. बिपिन बिहारी बॅनर्जी हे महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक होते त्या काळी. त्यांनी जी साक्ष दिली ती अशी: या महाविहारात कोणीही हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहाराच्या आत जात नाही, कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म तसं करण्यास मला मनाई करतो. मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पाहिली आहे. नुकताच जेव्हा मी सुट्टीवरनं आलो तेव्हा या मूर्तीला भगव्या कपडामध्ये गुंडाळलेली मी पाहिली आणि तेथे त्या मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता. तसेच इथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला. यापूर्वी कोणीही ब्राह्मण
या महाविहारात आलेला नसून इथे कधीही कुठल्याही ब्राह्मणांनी पूजा केली नाही. महातली सुमंगल हे बौद्ध भिक्खू आहे. धम्मपालांबरोबर त्यांनी जी साक्ष दिली त्यामध्ये ते असं म्हणतात, धम्मपालांबरोबर त्या दिवशी मी महाविहारात होतो. तेव्हा महंताच्या लोकांनी बुद्ध मूर्ती काढून घेतली. त्यावेळेस आम्ही त्यांना कुठलाही प्रतिकार केला नाही. मात्र ही जपानवरून भेट देण्यात आलेली प्राचीन मूर्ती असून तिचा योग्य तो सन्मान करणं गरजेचं आहे असे मी त्यांना सांगितल्यानंतर काही लोकांनी धम्मपालांच्या अंगावर धावून गेले. डॉक्टर हरिदास चटर्जी हे गयामधील त्या काळातले प्रतिष्ठित डॉक्टर होते. त्यांनी जी साक्ष दिली ती अशी: 1873 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहार पाहिले. त्यानंतर त्याची डागडुजी झाल्यानंतरही मी पुन्हा ते जवळून पाहिले. मी तिथे केवळ बौद्ध लोक व भिक्खू येताना पाहिले. हे लोक इथे येतात आणि ते तिथे मेणबत्ती आणि धूप जाळतात. तिथे मी कोणत्याही हिंदूला पूजा करताना आजपर्यंत पाहिलेलं नाही. बाबू दुर्गा शंकर भट्टाचार्य हे गयामधले जमीनदार होते. त्यांनी जी साक्ष दिली ती अशी: मी बुद्धगयेमध्ये अनेक वेळा महाविहारामध्ये गेलेलो आहे. तेथे बुद्धमूर्तीमध्ये अनेक बौद्ध कापड, सोन्याचे नाणी, सोनं, चांदी अर्पण करताना, दान देताना मी पाहिलेले आहे. सध्याच्या महंताने बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दिलेले सोन्या, चांदी आणि जड जवाहीर आपल्या ताब्यात घेतले असून ते आश्रमाच्या एका खोलीमध्ये ठेवल्याचं त्याच्या शिष्यानं मला सांगितलं आणि ती खोली देखील दाखवली. मी त्या खोलीतील सर्व सोन्याच्या वस्तू स्वतः पाहिलेल्या आहेत. ही साक्ष त्यांनी दिलेली. पंडित गंगाधर शास्त्री हे गया तेथील जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी जी साक्ष दिली त्यामध्ये ते म्हणतात, महाबोधी महाविहार हे बौद्धांचे स्थान आहे, हिंदूंचे नव्हे. मी हे महाविहार फक्त बाहेरूनच पाहिलेले, कारण माझं धर्मशास्त्र मला तिथे जायला परवानगी देत नाही. तिथे गेलो तर मला प्रायश्चित घ्यावं लागेल. आपल्या 102 पानांच्या निकालपत्रामध्ये डी.जे. मॅकफरसन यांनी जयपालगिरी, महेंद्रगिरी, बिमल देवगिरी आणि आणखीन दोघांवर IPC कलम 295, 296 आणि 297 अन्वये दोषी धरत प्रत्येकाला 1 महिना साधा कारावास आणि त्याचबरोबर प्रत्येकी 100 रुपये दंड ठोठावला. हा खटला त्या काळामध्ये खूप गाजला होता. न्यायालयातील साक्षी दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक लक्षात आलं किंबहुना एक अधोरेखित झालं की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं स्थळ असून त्यामध्ये हिंदू महंताने इथे अनाधिकृत कब्जा मिळवलेला होता. मित्रांनो, आत्ताचं व्याख्यान हे आपण इथेच थांबूयात. याच्यानंतरचा भाग आपण पुढील व्याख्यानात पाहूयात. जय भीम.